गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। श्री संत गुलाबराव महाराज की जय। गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय। पूर्णा माता की जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। या महामंत्राचा जप ज्यांनी पूर्ण जीवनभर स्वतः केला व गावोगावी जाऊन भजन कीर्तनाद्वारे भक्ताकडून करून घेतला, असं करत असताना ज्यांनी कधीच कोणाचे कान फुंकले नाहीत, कोणाच्या घरी कधी गेले नाही, पूर्ण अवतार कार्यात ज्यांनी पैशाला कधी स्पर्श केला नाही, अशा थोर संतांचे नाव आहे बाबा महाराज श्री नरहरी धोंडूजी मांडवेकर। त्यांचा जन्म दिनांक 1/7/1929 श्री क्षेत्र भालेगाव बाजार तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र। बाबांच्या आईचे नाव सौभाग्यवती भक्तिमती राधिका। सोनार जातीमध्ये अवतरण। शाळेतील शिक्षण फक्त 5वी पर्यंत। पत्नीचे नाव श्रीमती तुळसाई। लहान भावंडांची नावे श्री रामदास, श्रीमती शांताबाई व श्रीमती दुर्गाबाई ह्या बाबांच्या बहिणी। बंधूंनो, आज या कलियुगात संप्रदाय शब्दाचा उच्चार केला की लोकांच्या समोर असे चित्र उभे राहते की संप्रदायातील लोक फार हट्टी असतात। संप्रदाय हा ठराविक लोकांकरताच असतो। संप्रदायाच्या नामावर हमा पैसा जमा करतात। अशा अनेक संशय संप्रदाय शब्दाबद्दल आजकाल चालू आहे। पण मनुष्य हा स्वतः श्रद्धाशील असल्यामुळे त्याची श्रद्धा ही देव, धर्म, गुरु, आई वडील यांच्यावर राहणार म्हणजे राहणार। अहो, भारतातच काय पण पूर्ण जगात सुद्धा संप्रदाय शब्द राहणारच। याला कारण काय? जे नास्तिक आहे, जे संप्रदायावर आक्षेप घेतात, ते जन्माला येता बरोबर तर काही ना काही असं कल्ला केला नाही की देव नाही देव नाही देव नाही। ते लहानचे मोठे झाले, पण त्याइले जशी संगती भेटली नास्तिक लोकांची, देव नाही असं वाङ्मय त्याच्या वाचण्यात आलं म्हणून ते नास्तिक झाले। मग खोलात जर आपण विचार केला तर त्याइले जर आपण नास्तिक संप्रदायाचे म्हटलं तर काय वावग ठरेल? पण शेवटी संप्रदाय शब्द आलाच की नाही। म्हणून आमच्या श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी व्रज संप्रदाय स्थापन केला। बाबांनी गीतेचा अभ्यास खूप केला, गीता ग्रंथावर खूप प्रेम केलं, संस्था उभारली, विद्यार्थ्यांना गीता शिकवली। आणि गीतेचं अध्ययन करत असताना बाबांना भगवंताच्या मुखातला एक महत्वाचा श्लोक मिळाला, तो म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य आणि मामेकम शरणम व्रज। भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू धर्म अधर्म कर्म अकर्म हे सगळं डोक्यातलं कचरा काढून टाक आणि मला फक्त एकट्याला शरण ये। मामेकम म्हणजे मला एकट्याला शरण ये। असं अर्जुनाला सांगितल्यानंतर व्रज शब्द तिथे का लिहिला? मामेकम शरणम, खेळ संपला होता। आणि त्या व्रज शब्दालाच धरून श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी व्रज संप्रदाय स्थापन केला। आता या संप्रदायाची शिकवण अशी आहे की माणसानं बिना लग्नाचं राहू नये आणि दररोज पोटापुरता उद्योग प्रत्येकाने केला पाहिजे।
याले कारण मनुष्य जन्म एवढा दुर्लभ आहे म्हणून आत्महत्या कधी करू नये. आणि बाबांची शिकवण अशी आहे की भजन कीर्तना करता शरीर जगवण्यासाठी समय जर आला तर जाणून करू नये, पण जीवनात प्रसंग जर आला तर भिक्षा मागावी, पण देवाचं भजन कीर्तन सोडू नये. धनद्रव्य अवघे गेले चित्त नाही डगमगले, अशी ही श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची शिकवण म्हणजे व्रज संप्रदाय. आणि प्रत्येकानं गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी मुकुंद जय जय या महामंत्राचा जप करावा. पण हा जप करत असताना याला अधिकाराचं काम नाही. ही बाबाची शिकवण आहे. यात लहान लेकरू चालते, मोठा माणूस चालते, म्हातारा चालते, कोणीही जातीचा चालते, हात तुटेल पाय तुटेल चालते, आंधळा चालते, बहिरा चालते. फक्त बाई आणि माणसाचं शरीर असावं आणि गुरु केलाच पाहिजे असं बंधन नाही. डायरेक्ट देवाची आठवण आली, ज्याला काहीच जमत नाही, ज्याला गुरु शब्दाचा अर्थही समजत नाही, त्यानं कुठे शोधाव गुरु. गोविंद जय जय, गोपाल जय जय आणि राधा रमण हरी मुकुंद जय जय हा महामंत्र जीवनात प्रथम सुरू करा. मग सगळ्या समस्या तुमच्या आपोआप हा महामंत्र दूर करते. प्रापंचिक समस्या असो, परमार्थिक असो. पण बंधूंनो एक ध्यानात ठेवा, हा चमत्कार म्हणजे क्रांतिकारी आहे कलियुगातला. जे कुठे पाहायला भेटलं नाही, ऐकायला भेटलं नाही, ते नरहरी माऊलीच्या कीर्तनात त्यांच्या सहवासात या कलियुगात घडलं. तुम्ही म्हणसाल ते काय घडलं? ते असं घडला चमत्कार की या महामंत्राचा जप ज्यांनी ज्यांनी केला त्यांना अशी अवस्था प्राप्त झाली. कशी? ऐका जरा. या गोविंद जय जय, गोपाल जय जय महामंत्राचा जप सुरू केला म्हणजे जप करणाराचे डोळे आपोआप लागतात, त्याचा अंग भारी पडते, तो कधी कधी आसनाहून दूर फेकल्या जाते आणि डोळे असे भारी पडतात, डोळे असे बंद होतात. त्या भक्ताले तुम्ही काय बोलता हे ऐकू येते. शेजारून ट्रॅक्टर चाललं हे त्याले समजते, पण त्याचे डोळे काही केल्या उघडत नाही. असे अवस्था ज्या भक्तांना झाली ते आम्ही स्वतः पाहिले की ते 4-4 तास 2-2 दिवस असे बिना आना पाण्याचे बसेर राहिले, पण त्यांचे डोळे उघडत नव्हते. आता मी माझा छोटा अनुभव सांगतो तुम्हाला. मी उगीच बाबाकडे आकर्षित झालो नाही, चमत्कारामुळे आकर्षित झालो नाही. नाही 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 मी भगवंताच्या शोधात जेव्हापासून होतो, रामचंद्र महाराजाकडे 13 वर्षे गेले, वारकरी मंडळी 4 वर्षे गेले, आणि मी ज्यांच्या शोधात होतो, मी गुलाबराव माऊलीचे पूर्ण ग्रंथांचं अध्ययन केलं, पण बाबांचं एकच कीर्तन ऐकलं हो मी. आणि एक कीर्तनातला 4 ओळीचा अभंग सोहळा, फक्त एक ओळ ज्या दिवशी वाचली आणि ऐकली कीर्तनात, त्या दिवशी मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊलीच्या 134 ग्रंथाचं प्रयोजन, आणि तेही बाबांनी फक्त अभंगाच्या 4 ओळीत नाही हो, एका ओळीत जगाला दाखवून दिलं. आणि ते मला जेव्हा हा चमत्कार दिसला, मी अक्षरशः वेडावून गेलो. कोणता होता तो अभंग? पूर्ण ब्रह्म अवतार झाला सगुण साकार. ठीक आहे, हे तर तुम्हालाही माहित आहे, पण बाबांनी सांगितलं की गोपाळ कृष्णाचा देह कसा आहे? कसा आहे? देही देह भाव नाही, अनावघा चैतन्याची पाय. तुमचा माझा देह कसा? आपल्याजवळ देह आहे आणि त्या देहाचा साक्षी मी आहे. माझं नाव अमुक आहे, मी अमुक जातीचा आहे, पण हा कोणताच नियम भगवान गोपाळ कृष्णाच्या देहाला लागू नाही. कोणता आहे मग देवाचा देह? चैतन्य घन आहे. पूर्ण ब्रह्मांडातले आत्मे जमा केले, चिडीपासून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आणि त्याले जो आकार दिला, त्याचा जो गोळा झाला, त्याच्या नाव गोपाळ कृष्ण. आणि हेच गुलाबराव माऊलींनी अनध्यस्त विवर्त या शब्दात जगाला सांगून दिलं भाविकायला. आणि हे कीर्तनात हे ओळीची व्याख्या ज्या दिवशी मी ऐकली, गोपाळ कृष्णाच्या देहाचं वर्णन, आणि ते फक्त एका ओळीत, आणि त्या दिवसापासून मी नरहरी बाबाकडे खूप आकर्षित झालो. आणि दुसरा चमत्कार मी बाबांचा असा पाहिला स्वतः.
गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी मुकुंद जय जय, या नामात बाबा किती रंगले असतील. इतके रंगले की अंगातून घामाच्या धारा, होटातून घामाच्या धारा, कपडे भिजले, घोंगळ भिजलं, आणि त्या घामाचा पचपच आवाज सुरू, आणि बाबाचे डोळे बंद आणि गजर चालू. असं एक दिवस नाही पाहिलं. आश्रमात असताना कीर्तन नसलं, भागवत नसलं तर बाबा एकटे चिपोळे घेऊन उभे राहायचे त्यांच्या खोलीत. घोंगळ टाकलं आणि केला गजर चालू की तासन तास बाबा तल्लीन व्हायचे चिपोळ्या वाजून. म्हणून त्यांनी आधी स्वतः नामाचा अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितला. अशा या थोर विभूती म्हणजे श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची. आता बाबा समाधिस्थ झालेले आहेत, बाबा निजधामी गेले, पण तरी भक्तासाठी त्यांनी 3,500 अभंगाची गाथा लिहिली. ती प्रकाशित झाली. त्या 1,000 प्रती संपल्या. त्यांच्या गाथ्याचे गावोगाव पारायण होतात. तर तुम्हाला या गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी मुकुंद जय जय, या महामंत्राची कोण्या बहादराले, कोण्या मायच्या पुताले जर प्रचिती घेणं असेल, मला देव पाहिजे, देव पाहिजे, देव पाहिजे, राधा कृष्ण पाहिजे, ते सर्वत्व गुंडवून ठेव. आणि आमच्या नरहरी माऊलीनं क्रांतिकारी गजर जन्मभर केला. हा तू फक्त सुरुवात कर. सुरुवात केला म्हणजे तुला अशा अवस्था प्राप्त होती. नवे नवे कुंडलिनी आपोआप जागृत होईल. आसन न लावता, षटचक्र भेदन न करता, आत्मा ब्रह्मांडात जाते की कुठे जाते, इडा पिंगला जाते की ते न पाहता तू फक्त या नामाचा गजर सुरू कर. म्हणजे काय होईल की 10वे द्वारामध्ये तुझा प्रवेश होईल. 9 द्वारा ते भेदुनी, 10वे द्वारा गेली जनी. जनाबाई बिना लिहा वाचायची नामदेव महाराजाच्या सेवेनं 10व्या द्वारामध्ये पोचली होती. त्या 10व्या द्वारात जाऊन जर कोणाला चैतन्य घन कृष्ण साक्षात्कार लागत असेल, ज्या बहादर आले, त्यांनी या नामाचा जप सुरू करावा. गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी मुकुंद जय जय. म्हणजे काय होईल, एवढ्यात अवस्था तुम्हाला प्राप्त होतील. कधी हा भक्त रडते, कधी हसते, कधी उड्या मारते, कधी पाखरावाने उडते. 15-20 फुटावर आसनावरून उड्डाण मारून भक्त बाबाच्या कीर्तनात उड्या मारताना आम्ही पाहिले. त्यांनी एवढी जंपिंग मारली की बाबा रामदास स्वामी आले म्हणता बरोबर कुदले आणि लोखंडाच्या खांबावर जाऊन आदळले. त्यांचं डोकं फुटलं, रक्तप्रवाह सुरू झाला. लोक घाबरले. बाबांनी सांगितलं काहीच होत नाही बा, दवाखान्यात नेऊ नका. हे दवाखान्यातलं नाही, हे साक्षात्कार झाला की असं होत असते. पण बंधूंनो, अशा करता कोणाची इच्छा घरी जरी हे सुरू करायला असेल तर करू शकता. हा व्हिडिओ पाहून घाबरण्याचे कारण नाही, हे गंमतची गोष्ट नाही, हे लोकांना भुलवण्यासाठी हे व्याख्यान नाही. तुम्हाला अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे न घाबरता एक काम मात्र याच्यात एक पथ्य आहे. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांचा फोटो आपल्या घरात असणं आवश्यक आहे. किंवा आपण ज्या खोलीत ही साधना करतो नामस्मरणाची, उभ्यानं बसल्यानं, त्या खोलीमध्ये एक नरहरी बाबांचा फोटो आवश्यक आहे. असं का, तर ते आपले श्री गुरु आहेत, चालक आहेत, नवे नवे आपले सर्वांगीण विकास करणारे महात्मे आहेत. आपल्याला ज्यावेळेस काही घबरावट होईल, काही सुचणार नाही, तो भक्त जरी खाली पडला, अचेतन झाला, त्याची वाचा बंद झाली, दातखिळी बसली 4-4 तास, श्वास जरी बंद झाला असेल, तरी संगतीतल्या लोकांनी तिळभर घाबरायचं नाही. मायबाप हो, त्या भक्ताला उचल्याचं आणि श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या पोटूपुढे फक्त टाकून द्यायचं आणि आपण बाजून बसायचं. शक्य होत असलं तर आपणही नामजप करायचा, हळूहळू वाद्य वाजवून, टाळ्या वाजवून. पण आपल्याला जर नामस्मरणाची इच्छा नसली, होत नसलं, त्या भक्ताला बाबाच्या फोटोपुढे समोर ठेवा, टाका. काही वेळानं तो भक्त आपोआप सावध होईल, त्याचे डोळे उघडतील आणि तो मात्र त्यानंतर कोणाचे पाय धरणार नाही जगात, कोणाची आशा करणार नाही. त्याचं चित्त निष्काम होईल. तो काळाला बी घाबरणार नाही. हे चिल्लर संकट काय काढले, हा प्रभाव कशाचा आहे,
हा नामस्मरणाचा आणि हाच श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार आणि सर्वात मोठा या भारत मातेत साक्षात्कार आहे. आता बाबाबद्दल थोडस माहिती तुम्हाला भक्तांची इच्छा होती म्हणून सांगण्याची इच्छा झाली. ऐका जरा. बाबांनी नांदुरा ते भालेगाव बाजार, बाबांचं जन्मगाव भालेगाव. काही कारणास्तव बाबा नांदुऱ्याला आले. नांदुऱ्याला 2 आश्रम बाबांचे, पण बाबांनी बाबांच्या अवतार कार्यात नांदुरा ते भालेगाव पायदल जाऊन दर गुरुवारी विठ्ठल मंदिराजवळ 12 वर्ष कीर्तन सेवा केली, गायीची सेवा केली. नवे नवे बाबांनी राजकारणी मंडळीकडे बोलणं चालणं पाहणं अजिबात बंद होतं बाबाचं, कारण त्यांना आशा कोणाचीच नव्हती. मग काय हाजी हाजी करतील ते मंत्र्या संत्र्याची आमदाराची, आपल्याला आशा असते कोणती तरी, म्हणून आपण हाजी हाजी करतो कोणाची. पण बाबांनी काय केलं की नागपूर वर्धेच्या भागात गोजी नावाचं एक गाव आहे आणि त्या गोजीले बाबांचं कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर यात्रेचा सोहळा होता, तर रात्रभर बाबा बसेर राहिले. नारायण देवतळे सेवेमध्ये होता भक्त, आणि तिथे रात्री नरहरी बाबांना भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्यांनी आदेश दिला. म्हणजे बाबांना स्वतः आकाशवाणी ऐकू आली, आणि ती आकाशवाणी अशी होती, माय सायलेन्स भारत ब्रँच ऑफ नरहरी. म्हणजे नरहरी बाबाच्या सल्ल्याशिवाय भारताला सुख शांती प्राप्त होणार नाही. आणि हा आदेश जेव्हा बाबांना प्राप्त झाला तेव्हापासून मग श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी आमदार, खासदार, मंत्री, नवे नवे पंतप्रधान, गृहमंत्री या सर्वांच्या बाबांनी भेटी घेतल्या. 50,000 रुपये खर्च करून 2 वेळा बाबा 2 गाड्या घेऊन दिल्लीला गेले, आणि तिथे आमदार भवनामध्ये बाबांचं मुक्काम झालं. तिथे बाबांचं प्रवचन झालं आणि बाबा सर्वांना भेटले. लालकृष्ण अडवाणीले भेटले, सर्व मंत्र्या तंत्राले, पंतप्रधानाले भेटून बाबांनी पोट तिडकीने सांगलं की भारताला गरज कशाची आहे, तुमची खुर्ची आम्हाला पाहिजे नाही. आम्ही काही आश्रमासाठी वर्गणी मागायला आलो नाही, आम्ही कोणतं जातीवादाचं भांडण करायला तुमच्या समोर सांगायला आलो नाही. आलो कशा करता, तर भारतातले लोक दरवाजे उघडे ठेवून झोपी गेले पाहिजेत, असं राम राज्य झालं पाहिजे. ते होऊ शकते आणि ते तुम्ही करू शकता. गुलाबराव गावंडे आमदार ते निपाण्याले बाबाला भेटले, निपाणा नावाच्या गावले आश्रमात, आणि बाबांनी हे विचार त्यांना सांगितले. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही सांगता हे बरोबर आहे, पण या भ्रष्टाचारामुळे भारतात आज अशी परिस्थिती झाली की हे होणं लय कठीण वाटते. त्यावेळी श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी आमदार भाऊ गुलाबराव गावंडे यांना सांगितलं की तुम्ही जर म्हणता हे असं होत नाही, तर आजपासून शाळेतल्या पोरायली जी कविता आहे, प्रयत्न वाळूचे कनर गडिता तेल हे गडे, हे कविता काढून टाका. होणार काऊन नाही, होऊ शकते, फक्त आपण करायचं धाडस धरा. तर मानवाला सुख शांती परमेश्वर प्राप्ती व्हावी याकरता बाबांनी श्री क्षेत्र पंढरपूर, द्वारका, शुकताल, साई मंदिर नागपूर, दारोळकर चौक नागपूर, वर्धा, गोजी, चंद्रपूर, अमरावती, ओंकारेश्वर इत्यादी ठिकाणी भागवत कीर्तन करून त्यांच्या या तत्वाचा प्रचार केला. श्री क्षेत्र माधान येथे सुद्धा बाबांचे कीर्तन झालं होतं. आणि असं कार्य करत असताना दिनांक 5/3/2009 श्री समर्थ सद्गुरु माऊली अनंतामध्ये विलीन झाले. भक्त परिवार दुःखी झाला, पण ते दुःख कसं तरी सावरून सर्व भक्त आपापल्या कामाला लागले. पण एक चमत्कार असा झाला, बाबांची जे मुख्य गादी आहे नांदुरा शहरामध्ये आश्रम मलकापूर रोडचा, तर बाबांच्या खोलीत आजपर्यंत कोणी गेलं नाही. त्या खोलीत बाबा राहत होते. बाबा लिखाण काम करत होते, झोप घेत होते, साधना करत होते. त्यांची साधना म्हणजे एकच, गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी
मुकुंद जय जय. मंत्री असो, प्रधान असो, राजा असो, रंक असो, सर्वांना एकच मंत्र त्यांनी दिला. पण हा मंत्र देताना कोणाचे कान फुकले नाही. ₹1.25 नारळ दक्षिणा अजिबात घेतली नाही. फुकट दान केलं, फुकट बंद्या जगाले. कोणाचं? या महामंत्राचं. तर भक्तांनी ज्यावेळेस त्या खोलीत प्रवेश केला, बाबांच्या मानसकन्या ललताबाई ह्या सोबत होत्या आणि बाबांच्या खोलीत 5 लोखंडी मोठ्या पेट्या, 3 फूट लांबीच्या, 2 फूट 3x2च्या गॅलोनाईटच्या पत्र्याच्या 5 पेट्या दिसल्या. त्यात काय असेल बा म्हणून भक्तांनी मोठ्या जिज्ञासेने त्या पेट्या उघडल्या. आता कोणाला असं वाटलं की बाबांनी भारतभर भ्रमण केलं, 13 आश्रम आहेत, मोठं गोरक्षण आहे, दररोज कीर्तन भजन, विद्यार्थी, आमदार, खासदार, मंत्री, लखपती लोक दर्शनाला येतात. खूप पैसे असतील किंवा खूप सोनं चांदी असेल, हिरे माणिक असतील, काय 20-20 लाखाची एक घड्याळ असेल, ते कोणती नईन निघली. ते बंधूंनो पेट्या उघडल्या, त्याच्यात काय निघालं? त्याच्यात तुम्ही आता हे ऐकलं, हे काहीच निघालं नाही. पैसे नाही, सोनं नाही, हिरे माणिक मोती नाही, घड्याला नाही, भारी वस्तू नाही, काहीच नाही. मग निघालं काय? तर जीवनभर बाबांनी कीर्तन भजन करून, भारतभर फिरून, रिकाम्या वेळात 1 मिनिट आयुष्याचा व्यर्थ गमावला नाही. आणि त्यांनी कंबर तुटेपर्यंत जे लिखाण काम केलं, ते हस्तलिखिताच्या वह्यांनी भरलेल्या 5 पेट्या दिसल्या. मग आता बाबा तर नाही, सगुण रूपानं गुप्त झाले. मग बाबाची आठवण येते, दुःख होते, बाबा सारखे बाबाच. म्हणून भक्तांच्या मनात असं आलं की बाबांच्या हस्तलिखित वह्या आता भरपूर आहेत, त्यापैकी काहीतरी अभंग गाथा प्रकाशित व्हावी. म्हणून त्याला भक्कम वेळ लागला, त्यात भयंकर अडथळे आले, पण बाबांची अभंग गाथा प्रकाशित झाली. अडथळे म्हणजे एकच, बाबांची लिपी खूप भारी आहे, 4 कळव्याचा अभंग, पण त्याच्याकरता बाबांनी 11 ओळी, कधी कधी पूर्ण पान आटवलं, आणि त्यातून तो अभंग शोधणं फार कठीण होतं. ते तलवारची धार होती, ते कोणाच्यानं जमलं नाही. भक्कम लोक आले, रथी महारथी आले, भाषा विभाग खात्याचे प्रिन्सिपाल आले, जमलं नाही. पण शेवटी आले देवाजीच्या मना, आणि तेथे कोणाचे चाले ना. त्या नरहरी माऊलीचीच इच्छा होती की हा अभंग गाथा जगात प्रकाशित व्हावा, बोळ्या भाविकाईले मार्गदर्शन व्हावं, लवकर मर्याच्या देव कसा दिसला पाहिजे. तर तो गाथा प्रकाशित झाला, आणि आज त्यांच्या गाथ्याचं पारायण त्यांच्या आश्रमात होते. दररोज त्यांच्या आश्रमात हरिपाठ होते, भागवत सप्ताहाचे कार्यक्रम होतात, काही आश्रमात अखंड 12 सुद्धा चालू. आता बाबाबद्दल तुमची इच्छा ऐकायची म्हणून थोडक्यात माहिती, कारण आता बाबांचं भक्कम वाङ्मय आता या YouTube वर येऊन राहिलं. हरिपाठ आला, बाबांचं चरित्र आलं 26 अध्यायाचं, बाबांच्या अभंगाचं प्रकाशनाचे एक भक्कम व्हिडिओ आले, आणि नरहरी बाबाचं रूप तुमच्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभं राहील असं आधुनिक भक्तिगीत भावगीताच्या चालीवर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचं गीत गंगा नावाचं पुस्तक जे प्रकाशित झालं, त्यातले गाणे भजन प्रकाशित होऊन राहिले. अजूनही काही ऐकायसारखं आहे, ते तुम्ही ऐका. आता सर्वात मुख्य म्हणजे बाबांचा दिव्य देह जिथे समाधिस्थ झाला, ते ठिकाण नांदुरा, जिल्हा बुलढाणा, मलकापूर हायवे नंबर 6चा. तर त्या हायवेवर बाबांचा आश्रम आहे. तिथे 51 फुटाचं बाबांचं मंदिर आहे. गजानन बाबांचं पण मंदिर आहे 51 फुटाचं, आणि बाबांच्या धर्मपत्नी तुळसा माता त्यांचं पण मंदिर आहे, त्यांची मूर्ती आहे. आणि दुसरं मंदिर आहे बाबांचं भालेगाव येथे, भालेगाव बाजारला, पण ते भुवनेश्वराचं मंदिर आहे. आणि खाली तळघरामध्ये नरहरी बाबा विराजमान आहे. भास्तन देवपुरी आश्रम, तालुका शेगाव, तिथे बाबांचं भव्य मंदिर आहे, आश्रम आहे, हरिपाठ होते, भजन होते. आत्मज्ञान संस्था वना, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, तिथे पण बाबांचं भव्य दिव्य मंदिर आज आहे, आणि तिथे हरिपाठ भजन सर्व भागवत सोहळे होता. गणेशपूर, तालुका खामगाव, येथे बाबांचं भारत मालकी पोषण व संरक्षण ही संस्था आहे. नानाभाऊ कोकरे माजी आमदार हे त्याचे चालक आहेत, आणि त्यांनाच बाबांनी ही स्वतः आदेश दिला होता
आणि वडसिंगी तालुका जळगाव जामोद येथे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचं मंदिर आहे. तसेच कुंभेफळ, पिंपळखुटा दांडे, निपाणा, रोटी, निमकवळा, पोरज आणि जळगाव नाहटे तालुका अकोट येथे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचं भव्य दिव्य मंदिर आता तयार झालं. मूर्तीची स्थापना व्हायची आहे. नवे नवे जिथे बाबांना हरिपाठ आला, दानापूर आपला सगोळा दानापूर, तिथे पण बाबांचं भव्य दिव्य मंदिर तयार झालं. मूर्ती स्थापना झाली. गजानन बाबाचं मंदिर झालं. अजून ऐक्यासारखं म्हणजे हिवरा, आंबोळा, नारखेड, सगोळा, बुलढाणा, खरकुंडी या सर्व आश्रमात भक्तगण संध्याकाळी एकत्र येऊन टाळ मृदंग बिनाचे पोळे घेऊन दररोज भजन करतात. आणि नरहरी बाबांची साधी सोपी शिकवण अशी की बाबांचा कोणी भक्त म्हणजे कोणी शिष्य वर्गणी करायला फिरत नाही. पण मीच कोणी बाबाचा मोठा शिष्य आहे, लाडका आहे असं कोणी टेंबा कधीच कोणी मिरवत नाही. आम्ही एका आहो सर्व, कोणी धरू नका गर्व, अशी आमच्या नरहरी माऊलीची शिकवण होती. गंडा दोरा, निंबू नारळ, दाढी जटा, भगवे कपडे, भविष्य सांगणं याची बाबांना स्वतः चीड होती. म्हणून बाकीचे भक्त या भानगडीत कोणी पळत नाही. दिवसा करी कामधंदा आणि रात्री भजन हरी गोविंदा, हे नरहरी बाबांची साधी सोपी शिकवण होती बंधूंनो. आणि आज काळाली त्याची फार फार गरज आहे. परमार्थाच्या नावावर जगात काय तितंबे चालू आहेत हे तुम्हाला माहित आहे, सांगायची गरज नाही. माऊली श्री नरहरी बाबा यांच्या कीर्तनात, गोविंद जय जयच्या गजरात लहान मोठे तरुण म्हातारे यांचा देहभाव जात असे. आजही बाबांचं कॅसेट उपलब्ध आहे. त्यात बाबांचे वाणी ओरिजिनल अमृतवाणी आहे आणि ते कीर्तनाचे भागवताचे 16 कॅसेट मधून भक्त लोक ऐकत असतात. आता बाबाबद्दल जर तुमचं अजून ऐकायची इच्छा असली तर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचं 26 अध्यायाचं, किती 26 अध्यायाचं ओवीबद्ध चरित्र तयार आहे. त्याचं नाव आहे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचे जीवनचरित्र. ती जरूर वाचा, ऐका. बाबांची अभंग गाथा प्रकाशित झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही वाचा, ऐका. म्हणजे बाबा कोण होते, काय होते आणि आपल्याला त्यांच्यापासून आता काय सोप्यात देव कसा भेटीन हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला होईल. भरपूर प्रकाशित करणे आहे अजून. बाबांच्या हस्तलिखित 5 पेट्या, पण ते माऊलीची जेव्हा कृपा होईल तेव्हा ते होईल, पण होईनच. त्यात कोण किती अडथळे आणले, किती संकट आले तरी ते दबल्यानं दबणार नाही. तर आता बाबाबद्दल आता किती बोललं तेवढं थोडंच आहे. झालेली सेवा आता आटोपती घेतो. पण जो काळ म्हणतात की जो सर्व लहान मोठ्याले नेतो, पण लोका काळ खाय आम्ही माथा दिला पाय, असं जगद्गुरु तुकोबारायने का अभंगात म्हटलं. त्या काळाला फक्त 2 शब्द बोलायची इच्छा आहे. हे काळा, तू आमची आई म्हणजे नरहरी आई आम्हापासून तू नेली, असे घमेंड जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. तू राजे नेले, महाराजे नेले, योगी नेले, तपस्वी नेले, ते सगळं खरं असेल. आणि तुला वाटत असेल की नरहरी बाबांना मी नेलं, तो तुझा भ्रम आहे. अरे ज्या नरहरी माऊलीनं हजारो लोकाईले, हजारो भक्ताईले त्या जबड्यातून ओढून आणलं, आयुष्य वाळवलं, मरोनी पडले, अचेतन झाले, जिवंत ते केले साधू संती, हा अभंग जैन लिहिला. तू म्हणत असेल की म्या नेलं नरहरी बाबाले, हा तुझा भ्रम काढून टाक. फक्त एवढंच की त्या नरहरी माऊलीनं तुझा अपमान का केला नाही, तर त्यानं प्रभूच्या आज्ञेचा मान राखला. आजही ती नरहरी माऊली जिथे आहे, ती वैकुंठात असो, गोलोक वृंदावन धामात असो, का आजही कलियुगात कोण्या गावात बाईच्या माणसाच्या रूपाने तिनं अवतार घेतलेला असो, तिथून ती आपल्या भक्ताचे अंतर्बाह्य रक्षण करते. आणि ती जो तिच्या नावाचा जप करतो, जय नरहरी मा किंवा गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी मुकुंद जय जय, या महामंत्राचा जप जो भक्त करतो त्या भक्ताचं रक्षण ती माऊली जिथे असेल तिथून करते.
व्रज संप्रदायाचे आचार्य श्री राधिकानंदन धोंडूजी कुमार श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा यांच्या कोमल आणि दिव्यचरणी ही शेवटीची सेवा समर्पित करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय.